महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उल्हासनगरमध्ये सफाई कामगाराचा निर्घृण खून, आरोपीला कठोर शिक्षा आणि कुटुंबाला न्याय द्या, संघर्ष समितीची राज्यव्यापी मागणी। उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप यांच्यावर एका अज्ञात इसमाने दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने भ्याड हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अमानुष घटनेचा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आहे। दिनांक 11 मार्च रोजी राज्यभर संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली विविध नगर परिषदा व नगरपंचायतीतील मुख्याधिकारी तसेच तालुका तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले। स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवणारे सफाई कामगार महादू जगताप हे समाजासाठी अहोरात्र सेवा करणारे गरीब कुटुंबवस्थल व्यक्ती होते। ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत शहर स्वच्छ ठेवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले। विशेषतः कोविडसारख्या जागतिक महामारीच्या काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या सेवेसाठी योगदान दिले। अशा सेवाभावी कामगाराच्या हत्येप्रकरणी केवळ श्रद्धांजली अर्पण करून चालणार नाही, तर त्यांना न्याय मिळवून देणे ही समाजाची जबाबदारी आहे। या पार्श्वभूमीवर संघर्ष समितींनी पुढील मागण्या केल्या आहेत। महादू जगताप यांच्या हत्येप्रकरणी अज्ञात हल्लेखोराला तातडीने अटक करून न्यायालयामार्फत कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी। दिवंगत महादू जगताप यांच्या कुटुंबाला तातडीने योग्य आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे। राज्यात सरकारी कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांचा गांभीर्याने विचार करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात यावे। ही मागणी राज्यभरातील मोठ्या संख्येने कामगारांनी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉक्टर DL कराड, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, मुख्य संघटक संतोष पवार, ॲडव्होकेट सुनील वाळुंजकर, समन्वयक अनिल जाधव, अनिल पवार तसेच अण्णा पाटील, रमेश कदम, शिवाजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे मांडण्यात आले। संघर्ष समितीने स्पष्ट केले की सफाई कामगारांसारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलने छेडण्यात येतील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, उरण।